नागडी करायचं, मग ढेकलं फोडायचे. ढेकलं फोडून इथं 4 फुटावर आपण तरी फाडायचं पूर्ण आला पाहिजे. तर हा बेड बरोबर 100 सेंटीमीटर येते. हा बेड सिस्टम हे 100 सेंटीमीटर येते. 100 सेंटीमध्ये आपल्याकडे साचा आहे, यासाठी साचा त्याला 5 दाते आहेत साईड, असे 20 दात. 2 दाताच्या अंतरमध्ये 25 सेंटीमीटर छिद्र पाडायचे आणि 4 दाणे टाकायचे. आणि काय करायचं, एका एकरले 7 किलो बी आणि 7 किलो खत फक्त. पण पहिल्या डोसला किती खत वाचलं आपला? म्हणजे जवळपास 45 किलो 30 किलो वाचलं. समजा 10 किलो खात गेलं नाही, 40 किलो वाचला खात. 40 किलोचे पैसे वाचले आणि आपलं कुठं झालं, पैसे सेव्ह झाला. आणि तो छिद्र पाडलं, छिद्रामध्ये पहिलं खत टाकतो. खत नाही टाकत, एकत्र टाकता येते. 7 किलो बियाणं 7 किलो खत घ्यायचं, मिक्स करायचं. 2 मुठीमध्ये जेवढे येते तेवढे टाकायचं. हा, 2 चिमटी. हा, बोटाच्या चिमटीमध्ये जेवढे येते तेवढं टाकायचं. छिद्र जास्त पडलं असेल पहिलं बुजवून टाकायचं. छिद्र जास्त खोल नाही, फक्त आपलं भाताच्या दानाचे डबल गेला पाहिजे. आता हे 6 इंची पकड हा याचे डबल बहुत झालं हे एवढं. आणि पण दुसरं तर पहिल्या वर्षी छिद्र जास्त पडते, दुसऱ्या वर्षी छिद्र जास्त पडतच नाही. एवढंच पडते दुसऱ्या वर्षी छिद्र. किती केलं तर एवढंच पडते. बस तेवढ्याच्या झाकून द्यायचं. पाणी असेल तर पाणी करायचं, पाणी नसेल तर समजा निसर्गाचं पाणी पडला दुसऱ्या दिवशी काम आहे त्याच्या वापलं 48 तासाच्या आत राऊंड अप ग्लायकोसेट 48च्या आत बी टाकलं. बी टाकल्यावर आपण पाणी केलं किंवा निसर्गाचं पाणी पडलं, ज्या दिवशी पाणी दिलं आपण त्या दिवशी पासून 48 तासाच्या आत ग्लायकोसेट आणि पेंडामेथिलिन दोघांची फवारणी करून टाकायची. 1.5-2 महिने कचरा वापरत नाही तुम्हाला. समजा भातामध्ये पुन्हा नंतर 2 महिन्यानंतर समजा इथला माझा प्रयोग 6 महिन्यानंतर पाऊस आला. पाऊस पडला तर काय झालं, बाहेरचं पूर्ण वाहून इथं कचरा वापला. हा बाहेरचा. याच्यामध्ये काय घेतलं, नामिनी गोल्ड आणि आपण सोयाबीनसाठी SMS मारतो दोघांचं मिश्रण, गव्हातलं तणनाशक, गव्हात पुडी नाही का, दोघांचं मिश्रण करून याच्यामध्ये स्प्रे केला. आणि याचं स्प्रे करायची बी पद्धत आहे त्याच्यात. आपला जो पंप आहे ना, पंपले फक्त 25% ठेवायचा स्पीड कमी ठेवायचा, स्पीड जास्त ठेवायचं नाही बिलकुल. आणि एक कचऱ्याची नोझल भेटते स्पेशली, बारीक नोझल, त्याला डोमस लागून राहते कवर, ते लावून स्प्रे करायचं. कचरा मी स्प्रे केल्यानंतर अर्ध्या तासानं पाऊस आला. हे फवारणी झाली, अर्ध्या तासानं पाऊस आला तरी कचरा मिळाला. आणि हेच कचऱ्याची औषधी पारंपरिक याच्यात मारलो बिलकुल नाही मिळाला. मग त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव काय आला, जे रोवणं केलेलं राहते, आडमूड रोवणं राहते, आडमूड रोवणं राहिल्यामध्ये आपण जे फवारणी करतो ना ते बुडापर्यंत जातच नाही, पानाच्या पर्यंत. बरोबर, पानापर्यंत जात नाही, पानावर पडत नाही, रिझल्ट काही येत नाही. मग आपण काय म्हणतो, रिझल्टच नाही भेटला. पण याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये पद्धतशीर नोझल चालते. असं आता असं का करतो, इकडे राहतो आम्ही फवारणी करताना, याच्यावर नाही करत चालत, इथेच राहतो, असं नोझल चालवतो असं. याच्यामुळे काय होते, हे जे फवारलेल्या कचऱ्यावर चालणं नाही, त्या बेड मधून आरामशीर जातो कचरा. इथं पहा, मला जवळपास 7,000 रुपये फक्त टिबाला लागले. इथं दरवर्षी रोवणं करत पर्यंत, गार्डन करून रोवणं करत 25,000 लागत. 25,000 खर्च किती झाला, 7,000 आपले वाचले. 18-19 हजार रुपये वाचले. हे फायदा आहे याच्यात. आणि उत्पन्न 3 पट वाढत आहे. रोवणं करायचं काम नाही, रोवणं करायचं नाही. आता मी काय करतो, इथं कांदा लावू शकतो, जे पीक पाहिजे ते लावू शकतो. आता मी इथं मधुमक्का लावणार आणि कांदा लावणार. हे काहीच नाही, हे दसकट. आता हे जे हिरवे फुटत आहे इथं आपण राऊंड अप मारून देतो. राऊंड अप मारलं काही दसकट खतम झालं की उपळाचं नाही, हे पुढच्या वर्षीसाठी खात तयार होते.
जमीन हा. ना बाहेरून आपल्याला शेणखत आणून टाकायची गरज नाही. म्हणजे तयार होते याचं ऑर्गॅनिक कार्बन. तण दे धन जे मन आहे, तण दे धन, हे आपण तण दिलो पुढच्या पिकाला धन देते. कांदा कसा लावायचा मग? कांद्याचा साचा आहे, कांद्याचा साचा आहे, साच्याला मारून देतो पण छिद्र पडते, तिथंच कांदा लावून द्यायचा. हा, गार्डन करायचं नाही. गार्डन केल्यामुळे काय होते, आपला कांदा बसत नाही. हे एसआरटी मध्ये कांदा चांगला बसतो. आणि इथं नागराला आपल्याला कम से कम आता हे जमीन मी उचललं समजा पारंपरिक ना, हे उचलल्यानंतर इले वारानी आले मला महिना दीड महिना लागते. नागरा वकरा त्याचा खर्च हे खर्च. आता डायरेक्ट याच्यावर आपण कोणतंही पीक टोकता येतो. टाइमची बचत. म्हणजे एक अंदाजे आपण काढलो का प्रत्येक 1 एकरला समजा कोरडवाहू वावर आहे ना आपल्याला, कोरडवाहू वावरामध्ये आपल्याला दरवर्षी 1 एकराला एसआरटी मध्ये 15,000 रुपये वाचतो. आणि निंदाचं तर वेगळंच आहे. निंदाचा खर्च जवळपास आता तुम्हाला अंदाज आहे किती येते, 5,000 पासून 20,000 पर्यंत निंदाचा खर्च येते. आपण एक अंदाजे 8 एकराला 50,000 लागले निंदाले राऊंड अप मारून 8 एकराला. पण आपण इथं दावा करतो का तुम्ही ग्लायकोसेट न 100% म्हणजे 2 फवारणीमध्ये माझा पूर्ण खर्च कमी झाला. म्हणजे जे दरवर्षी 20,000 15,000 लागत होते मला निंदनले, इथं माझे जवळपास 15,000 लागले, कमी लागले निंदाचे. आणि पराठीमध्ये एक 7-8 हजार रुपये पकडा निम्न कमी. पराठीतही चालते का ते? पराठी कोणती पराठी लावा तुम्ही, साधी लावा, ग्लायकोसेट लावा, कोणत्या याच्यात लावा, प्रत्येक पिकामध्ये ग्लायकोसेट पेंडामेथिलियम चालते. पण तिची वेळापत्रक आहे, त्या वेळापत्रकनुसार आपल्याला काम करावं लागतं. आता आम्ही काय करतो, इथं पेंडामेथिलियम आणून ठेवतो, पहिलंच ग्लायकोसेट आणून ठेवतो. आणि इथं आता डायरेक्ट आता ह्या 15 तारखेला आपल्याला टिबाचा आहे, 15 तारखेला टिपून देतो. नागराचा वेळ वाचला, वकराचा वेळ वाचला, समोर बाराणी याची काही गरजच नाही, वेळ वाचते, जमीन पण सगळं होतं. आणि जमीन 100% एवढे. एक आपण उदाहरण सांगतो की आपण लहानपणी गिली दांडू खेळत होतो. गिली दांडी खेळताना बित्ती आणा सबल नाही आणा लागेल बित्ती करायला आपल्याला. काडी आणली अशी खोदलं का एवढाही खोदून टाकू. आणि काही मुलं विहिरी खोदे, विहिरी खोदायचं तर आम्ही एवढ्याला गटा मारू लहानपणी. आजच्या कंडिशन मध्ये आपला सब्बल न मारला तरी भीती होत नाही आपल्या शेतात. तर याचा कारण संशोधनामध्ये सापडला नागड्डी. ना रसायन टाकल्यामुळे झालं नाही जास्त खराब, नागड्डीमुळे सगळ्यात जास्त आपली जमीन खराब झाली आहे. हा, याचं कारण असं आहे की आता हे आपण याच्या भोवताल सूक्ष्म जीवाणू आहे, न डोळ्याला दिसणारे. तर आता काय करता, इथं ह्या जमिनीत कसं असंख्य आता सूक्ष्म जीवाणू आहे. आता काय करतो, याला आपण नागरतो. नागरल्यामुळे काय होते, त्यांचं घर आहे इथं जमिनीत. हे मुळं म्हणले, मुळाच्या भोवताल त्यांचं घर आहे. नागरडी घातली आपण, काय होते, त्यांचं घर तोडलं. घर तोडलं म्हणजे त्याचे अंडे गिंडे समोरची पिढी नष्ट झाली त्याची. एखादी व्यक्तीची समजा रोडमध्ये घर गेला किंवा अतिक्रमण आहे त्याचं घर आपण पाडून टाकलं, तो कुठं आला, रस्त्यावर आला. आणि त्याच्यामुळे हे आपण नागगड्डी करू करू आपली जमीन होत आहे रट. आता आपल्याला काय म्हणतो, नाही खोल नागराचं, अजून खोल नागराचं, वरची खाली आली म्हणजे जमीन खराब होते. हे 100% सिद्ध झाले. वरतून फक्त भुसभुशीत दिसते आपल्याला, अंदरून. आणि रोटावेटर जेवढं चालवतं ना, सगळ्यात घातक रोटावेटर आलेला. रोटावेटरनं तुम्ही जेवढं रोटावेटर माराल तेवढी तुमचं पीक दरवर्षी कमी कमी होत चाललेलं आहे. फ्रेश होते, धुमस मारल्यासारखं होतं. आता पीक कापलं आपण, काय करतो, रोटावेटर आणतो, मारून देतो, ते धुमस करे. वरची 2 लेअर चांगली राहते दिसाले आणि आतमध्ये खराब राहते. याचा एक उदाहरण म्हणजे कसं, एखादी बाई आहे फेअर अँड लवली मेकअप करून दररोज चांगली दिसते, पण त्या बाईले समजा आपण कुठं गरमी झाली का तिचा पूर्ण मेकअप उतरून जाते. पण आपली शेतात राबलेली बाईले तुम्ही कुठे न्या, ती सकाळ ते संध्याकाळी तसंच चेहरा. तर आपण रोटावेटर चालवणे म्हणजे मेकअप करणे हो आपल्या शेतीत. हा, आपण जेवढं बी शौकीने करतो तेवढं घातक. वकर बरा मग आपला वकर बरा. फक्त आपलं कसं आहे, शेत वकरनं लवकरात कसं लवकर होतं, हजर करणे त्याले. वकर नागरणं कसं होतं, आपण थोडं प्रमाणात त्यांचे घरा प्रमाण होतं ना. हे समजा आता इथून वकर चालला, पुन्हा नागर चालला, तर आपण आपला काय होते, इथं जागा सुटे.
इथं जागा सुटे, इथून सुटलं की इथं नागर धरू, तर इथले जीवाणू मरून जाय, पण इथलं जीवाणू होतं म्हणून थोडं 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 उत्पन्न आपल्याला भेटत गेलं. जागा शिल्लक आहे. आपलं नागर सोडलं, नागर सोडून रोटावेटर ट्रॅक्टर आधुनिकीमध्ये आलो, त्याच्यामध्ये त्याच्यात आपले नुकसान झाले. लवकर जमीन झाली पाहिजे म्हणून. हो, ताबडतोब आपलं झालं पाहिजे, 7 तारखेच्या अगोदर झालं पाहिजे सारी विधी. रोटावेटर मारायचं नवच पेरायचं. ते तसंच आहे ना. ते आजकाल तेच चालू आहे. आता आपल्या जमिनीला येतं एकच घातला का आहे, नाही एका दिवशी मग? आपण काय करतो, तण पूर्ण पैसा किती लागो, तण बिलकुल दिसला नाही पाहिजे म्हणतो वावरात. वावरातला तण पूर्ण उपडतो, उपडून धुऱ्यावर टाकतो, हा किंवा जाळून टाकतो. आपण काय झालं, जमिनीला द्यायचं अन्न आपण त्याचं अन्न काढून टाकत आहोत. हे अन्न काढून टाकल्यामुळे काय झालं आहे, आपले रासायनिकचे खताचे डोस वाढले. ह्या वर्षी 1 पोतं लागलं, पुढच्या वर्षी 2 पोते लागले, 3 पोत्यावर गेले, कोणी 10 पोत्यावर गेले. पण उत्पन्न घटत चालले, खर्च वाढत चालला आहे, उत्पन्न घटत चाललेलं आहे. पहिले आपण नांदेड, डबलपूर, एसटीन वगैरे लावत खर्च कमी होता, पण उत्पन्न बरोबर होतं, म्हणून ते नॅचरल होतं. खर्च कमी होता त्याच्यामुळे कास्तकाराला काही वाटेल नाही. आता खर्च खूप वाढले. आता खर्च एवढे वाढले, रेट खतायचे आता ते पाटलाईनं वेगळे धंदे केले, तो भाग वेगळा आहे. आपली अशी जमीन वल्ली राहिली तर अशी नरम राहते का? पाटलाईला म्हणतो आपण. चिकट. हो. अशी माती काढायला गेलं तर निघत नाही. हो, म्हणूनच म्हणतो ना. ही माती रट आली असती, नरम आहे. हो, नरम. म्हणजे इथं आपल्याला कसं आहे, इथं हा बिना नागरीच्या शेतीमध्ये माझ्या अभ्यासामध्ये असं आलेला आहे, कारण की मी गांडूळ खते करून पाहिलो, सेंद्रिय खते करून पाहिलो, आधुनिक शेती केली, तांत्रिकीकरण, पारंपरिक शेतीमधून त्याच्यामध्ये सगळं अभ्यास करता करता आला. आपल्याला पुन्हा कॅन्सरवरही काम केलं. कॅन्सर कायच्यामुळे होते, कॅन्सरचे कारणीभूत आहो आपण. मार्केट नंतर आहे, पण पहिला येतो आपण अति पेस्टिसाइड वापरून, अति रसायन वापरून, म्हणजे कारणीभूत आपण. आपला शेतकरी थोडंसं याच्यात दुरुस्ती व्हावं म्हणून आपण, मी 2-4 वर्ष कॅन्सरवर काम केलं, जलंधरला जाऊन. तिथून येऊन मग ऑर्गॅनिक केलं. पण ऑर्गॅनिक केल्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये बी काय होत होतं, उत्पन्न कमी येत होतं. उत्पन्न मग काय करत होता शेतकरी, कर्जबाजारी यावं पहिलं, ऑर्गॅनिक सोडून द्यायचं, मग पेस्टिसाइडच घ्यायचं, नाईलाज. म्हणजे केमिकल मध्येच उत्पन्न दिसत आहे सध्या, पण ऑर्गॅनिक मध्ये मायनस होतं. पण ऑर्गॅनिक मध्ये मायनस काऊन होतं, आपल्या जमिनीत कर्बच नाही, कार्बनच नाही आहे. तर कार्बन करायसाठी काय करू आपण, गांडूळ खत बनवायचा, बाहेरून लाकडाचा भुसा आणायचा, काही पालापाचोळा आणायचा, बाहेरून आपण मेहनत करू. आणि आपण शेतकरी काय करतो, 12 महिने केमिकल नाही, एक आपल्याला सुख नाही आहे, कामच करणं चालू आहे 12 महिने. 12 महिने काम करा, कर्ज खंडवा, काम करा, कर्ज करा, हेच चाललंय आपलं जीवन. पण आपण बाकीची जिंदगी जगत नाही. आपण हे माणूस आहो ना, आपल्याला बाकीची जिंदगी जगायचं आहे. कुठं देवदर्शनाला जायचं किंवा कुठं फिरायला जायचं, मुलांना वेळ द्यायचं, मुलांचं शिक्षण पाहायचं, आपल्यापाशी बिलकुल वेळ नाही. तर ह्या सगळ्या अभ्यासामध्ये 2 पद्धत मला खूप आवडले. एक बिना नांगरटीची SRP शेती आणि अमेरिकन पॅटर्न. ह्या 2 याच्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो, आपण वेळ वाचवू शकतो. 6 महिने शेती करायचं ना, 6 महिने कुठे जाता येते आपल्याला. ज्याला ओलीत आहे तो 12 महिने करू शकते, जे 80-85% तर कोरडवाहूच आहे. पण आपण बिना नांगरटीची शेती आणि अमेरिकन पद्धत हे दोन्ही वापरले तर 6 महिन्यामध्ये आपण रिकामे होतो. 6 महिन्यानंतर ना आपल्याला कामच राहत नाही आणि उत्पन्न डबल भेटते. हे एवढ्या आता 20-25 वर्षाच्या अनुभवामध्ये मला लक्षात आलं. म्हणजे बाकी सगळ्या शेतीपेक्षा बिना नांगरटी शेती आणि अमेरिकन पॅटर्न याच्यामुळे आपला कर्जही कमी होईल आणि आपण आपल्या परिवारात वेळही देऊ शकतो. मुख्य आहे, आपण पैसा कमवतो, कर्ज कमवतो, पण आपल्याला आपल्या शरीराला सुख नाही आहे. आणि कुठं पण आपला एक शेतकरी सुद्धा बाहेर जाऊ नाही शकत. मोबाईलवर SRP शेती दाखवते आहे. यांचाच व्हिडिओ आहे, यांचाच व्हिडिओ SRP शेती म्हणजे आहे. आता मी युट्यूबवर प्रत्येकाचे प्रयोग केले, प्रत्येकाचे. पण लहानपणापासून आईसोबत राहून अन्नासाठी तरसलो आपण. ह्या जमीन बंजर जमीन होती, हे जेव्हा बाबाने घेतली याचा कुर्ता सुद्धा येत नव्हता. तर तिथून अनुभव आज सोन्यासारखी जमीन झालेली आहे आपली. आणि
आता तुम्ही पाहता हे रेताळ आहे पूर्ण, हे पूर्ण रेताळ जमीन आहे. आज आपण याच्यावर गादीसारखं वाटत आहे आपल्याला. ते हे कमाल सगळं जीवाणू जिवंत करण्यामध्ये आहे पूर्ण टोटल. रासायनिक खत देता काय नाही? आता सध्या रासायनिक चालू आहे. किती किती कमी झालं पहा, मी सांगतो. 7 किलो दिले. पहिलं पोत्यानं देव किलो मध्ये आलो, आणि हे कार्बन पुन्हा वाढला तेही बंद. तर किलो बी बंद होईल जाईल. ज्या पद्धतीने आपले पूर्वज करत होते त्या पद्धतीमध्ये येऊन जाऊ आपण. मी किती वेळा सांगितलं की बा जैविक शेती करायला लागते, पण ते तुम्हाला एका वर्षात नाही होत, त्याला 2-3 वर्ष गेल्या लागते. त्याची हे वाढत हा. नाही लागते. शेतीचा. यावर्षी समजा तुम्ही वाढवायला. एनपीके सोडले जमिनीत, पहिल्या वर्षी काही म्हणजे तर तुम्हाला खताचा खर्च आहे तोच ठेवायचा, पण पुढच्या वर्षी अजून एनपीके सोडले तर खताचा खर्च तुमचा अर्धा होते. तिसऱ्या वर्षी अजून एनपीके टाकले तर खताचा खर्चच तुमचा कमी होऊन जातो. मग चौथ्या वर्षी तर तुम्हाला खत टाकायची गरज नाही, ही एनपीकेच कामी येते सगळे. पहिल्या वर्षी उत्पन्न कमी होते, मग वाढत मग नंतर वाढत जाते. हे जीवाणू जसे जसे तयार होते, हा, जसं आता आपल्या जमिनीमध्ये गांडूळ सापडतच नाही. कसं वाढणार आताची कंडिशन कशी आहे माहिती आहे का आपल्या एरियामध्ये? त्याला मग खर्च आता वाढवतो ना आपल्याला आपण. गांडूळ दिसत नाही डोळ्यानं. दिसते का आपल्या शेतीमध्ये गांडूळ? नाही दिसत. आणि हे सगळं परिणाम हे जे आहे यायचे आता शेतीचा परिणाम तोच आहे. आपल्या याच्यामध्ये गांडूळ आहे, हा, हे यांच्यामध्ये जे छिद्र गांडूळ आहे. दिसते, हा, हे छिद्र पूर्ण गांडूळ केलेले. गांडूळचे आहे ते. म्हणजे जे खालचे जे आहे ते पूर्ण वरत जमीन उपवत नेते ना, असं आहे. किती नरम बोटाने निघत आहे. हे बोटाने शेतीतलं पूर्ण हे हा. निघत आहे. तेव्हा गांडूळ हा, गांडूळ आले. हे गांडूळ आहे, गांडूळ. आता जिवंत गांडूळ आहे. इथं जर केमिकल असतं तर हा गांडूळ जिवंत राहिला नसता. नसता. असं आहे. गांडूळ जिवंत त्याला आहे. पोषकच खूप वातावरण हा. मिळत आहे. हा. म्हणजे आपण इथं का केलं, पहिलं तर इथं नागाडी बंद केली. आता इथं नागरलं असतं तर हे गांडूळ मेला असतं. हे मेलं असतं तर हे समोरची पिढी तयार नाही झाली होती. नष्ट झाली. नष्ट होत आहे म्हणजे का केलं आपण, आपली जमिनीला नापिकी केलं. आता येतं जमीन जवळपास अंदाजे आपण खोदलं तरी 2 फुटे खोदू शकतो. हातानं झालं तेवढं. हातानंच निघाले. किती तिथे सहा एक गांडूळ आहे, इंच तो निघाली ते जमीन तो एक आता. गांडूळ त्याच्यावर. संख्या खूप आहे गांडूळ. हा, या गांडूळ. याची आपल्याला गरज आहे. हा? याची आपल्याला गरज याची आहे. आपल्याला गरज आहे. आणि आपण याला याच्यामध्ये नष्ट करतो आपण. आता मायक्रोस्कोप मध्ये आपण पाहिलं, आता नत्र स्थिरी करणारे जीवाणू आहे, आणि मॅटरायझम बी आहे, अजून ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, सगळे जीवाणू आहे याच्यात. हा. ते सगळं ते मायक्रोस्कोप एनपीके पण टाकलं ना आपण. नत्र जे स्थिरीकरण करणारे जीवाणू आहे ते बी जीवाणू पूर्ण आहे. फक्त आपण काय करत होतो, जीवाणू जिवंत ठेवासाठी कार्बन वाढवणे गरजेचं आहे. फक्त कार्बन सिद्ध करायचं होते बिना नागाडीच्या शेतीमध्ये. हा, यांनी कसं केलं का ते मी तुम्हाला ड्रम न दाखवलं का, त्या ड्रम मध्ये यांच्याकडे जे कॅप्सूल आहे की नाही, त्या कॅप्सूल त्या ड्रम मध्ये टाकल्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकला समजा, आणि थोडस बेसन किंवा केळाचं जे काही सडलेलं केळ असते ते सोडले. त्याला ढवळाचं, परत झाकून ठेवायचं, परत ढवळाचं, 4-5-5-6 दिवस तसा तो कार्यक्रम केला. आणि ते जे तयार झालं ड्रम भरून ते तयार झालं, तुम्ही सांगत होते ते वावरात सोडलं. तेव्हा जीवाणू अंदर आहे. फवारणीने सोडलं का कसं? पाण्यामध्ये धानामध्ये पण पराठीमध्ये सोडायचं असेल तर आपल्याला सोडता येते ना. पाहायला सोडाची पद्धत पहा, मी सांगतो. मातीमध्ये मिक्स करून जे पाऊस पडला तेव्हा टाकता येते. समजा ड्रिंचिंग करायला त्रास होत आहे, पाठीवर गेला ड्रिंचिंग करायला, मातीमध्ये किंवा शेणखतामध्ये सडलेला खात, सडलेला पहा, लक्षात घ्या, सडलेला म्हणजे 1-2 वर्ष मुरलेला शेणखात. ताजा नाही, ताज्यामध्ये टाकाल तर जीवाणू मरल. गरम. सडलेला खात किंवा नसन, खाते नसन, वावरातलीच माती घ्यायची, भुरका करायचं, त्याला पाणी मारायचं, आणि त्याच्यामध्ये एखादं बॅग रेडीमेड गांडूळ खत घेऊन घ्यायचं, त्या मातीत मिक्स करायचं, पाणी मारायचं, जीवाणू सोडून द्यायचं, त्याच्यावर 7-8 दिवस ठेवायचं, झाकून ठेवायचं. आपल्याला बुरशी चढल्यासारखे दिसते पाणी, त्याला मग वावरात टाकायचं. पाणी ओलं असताना पाऊस आला का बस झाडापाशी थोडं टाका, तुम्ही खोदून टाका, जसं वाटेल तसं जमिनीत टाका. डोळ्याला रिझल्ट दिसत नाही, पण 3-4 वर्षानंतर तुम्हाला हे असं रिझल्ट दिसते.
याच्यावर मग आपण रासायनिक हे ग्लायफोसेट वगैरे मारलं तर काही हाँ फिर बहुत बढ़िया प्रश्न आहे, एक नंबर प्रश्न आहे. पहा सांगतो, आता मी ना इथं राऊंडअप हे मारला, हा. पेंडामेथिलिन मारला, ग्लायकोसाइड हे मारला, पेंडामेथिलिन मारला, तरी माझा जीवाणू आणि गांडूळ जिवंत दिसत आहे तुम्हाला. तणनाशकाला काही प्रॉब्लेम तणनाशक जे आपण आपला जे भ्रम होता, तणनाशकमुळे जमीन खराब होते. आमच्या प्रयोगामध्ये जमीन खराब झाली नाही आहे, पण तणनाशकमुळे हे जे तण आहे हा, त्याला सडाले लवकर काम करते ग्लायकोसाइड. आणि जे ग्लायकोसाइड मारतो ना, फक्त हे वरच राहील, वरच्या थरावर राहील, पण त्याच्या 2-3 mm नंतर खाली जीवाणू जिवंत राहते. तणनाशकाला जीवाणूचा काही फरक नाही पडत. तणनाशक औषधी जे आहे ना, कारण जेव्हा मी पहिलं तणनाशक विरोध करू, मी स्वतः ग्लायकोसाइड मारायचा नाही काही वर्ष, ते भ्रम पण जेव्हा प्रयोगात सिद्ध झाला बिना नागाटीची शेतीमध्ये, तर आज पहा ना, आता तुम्हाला जिवंत गांडूळ दिसला माझ्या. आता मी ग्लायकोसाइड इथं एक वेळ ग्लायकोसाइड वापरलं, ग्लायकोसाइड पेंडामेथिलिन पहिल्यांदा, त्याच्यानंतर नामिनी गोल्ड आणि SMS, म्हणजे 2 वेळा मी तणनाशक इथं वापरलं, तरी माझा जीवाणू जिवंत आहे. तेच लोकांचा भ्रम कसा आहे, तणनाशकामुळे आपली याने सुपिकता कमी होते, जीवाणू मरतात. नाही म्हणत नाही. तुमच्या जमिनीमध्ये कार्बन नसन तर तुम्ही किती जीवाणू विकत टाका किंवा तयार करा, हे जिवंत राहणार नाही. पहिले कार्बन तयार आता एक करावं आपला प्रश्न सर असा, आता आम्ही कापूस सगळा वेचला, हा कापूस वेचल्यावर आम्ही पराठ्या उपडतो, ट्रॅक्टरनं उपडतो हा किंवा हातीमुळे उपडतो, आणि त्या पराठ्या आम्ही जमा 100 ग्रॅम टाकायला हा. वावरातच पेटवतो. हा, त्याच्यामुळे आहे ना आपला त्याच्यात तुम्हाला हे काय म्हणतो, पेट्रोल राखटीनं नाही ना, एक तुम्हाला काही प्रमाणात हे भेटते, काय म्हणतो राखटीमध्ये, जिप्सम. हा राखटीमध्ये तुम्हाला थोडंसं जिप्समचं प्रमाण भेटते, पण जेव्हा जाडता ना आजूबाजूचा पूर्ण जीवाणू मरून जातो. त्याच्याबद्दल शेडर राहते ना तो, भुरका करणारा, त्याच्यानं भुरका करून वावरात थ्रेशर टाकून द्यायचं. थ्रेशरमध्ये टाकून द्यायचं. ट्रॅक्टरची मशीन आहे, बहुत कमी आहे आपल्या एरियामध्ये, पराठी उपडत नाही, प्रमाण कमी आहे ते, पराठी उपडत नाही, कट करते खालून, वरतच राहते ते अंदर कट करते. कट केलं का तो काय करते, पूर्ण कुटार करून वावरात पडून देते. वावरात पडू द्यायचा, त्याला पेटवायचं नाही, काय नाही. आपण काय म्हणतो, डवऱ्याला आडवं येते, डवराच नको मारा तुम्ही, आम्ही सुद्धा डवराच नको मारा तुम्ही. ज्या बाजूला तुमचा डसकट आहे पराठीचा, त्याच्या बाजूला बिल टोबा तुम्ही, बाजूला टोबा. धसकटामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, त्रास नाही. धसकटापासून दुसऱ्या झाडाले, हा झाड दुसऱ्या झाडाला अन्न देते. तुम्ही हे सांगितल्या प्रकारे. हा, त्या मुळामध्ये आहे ना लिग्निन लिक्विड राहते. ते लिग्निन आहे ना, हे जसं जसं सडते, सडलं का लिग्निन लिक्विड आहे ना, हे जमिनीमध्ये सोडते. हे लिक्विड का करते, जेव्हा नवीन बी लावू, नवीन बियाले मुळाले सगळ्यात जास्त डेव्हलप होण्यासाठी लिग्निन लिक्विड पाहिजे. लिग्निन हा द्रव्य. आता काय झालं, समजा हा आपण उपडला, ह्या मुळामध्येच लिग्निन राहतात, सोडून आहे हे फेकून दिलं बाहेर. काय झालं, याच्यात जेवढं लिग्निन होतं ते काय झालं, आपण धुऱ्यावर फेकलं, इथलं लिग्निन कमी झालं ना. पण हा इथं बाजूला राहिला, बाजूला लागला तर हे लिग्निन त्याला सोडते, झाड ते पुन्हा जोमाते. म्हणून याने फुटवे जास्त आहेत, त्याने फुटवे कमी आहे. आता पहा, हे रोवलेल्या याच्यामध्ये उपडलं तर उपडतच नाही. नाही ती तुमरच तशी राहते, सुमरच तशी राहते, रट राहते, उपडू शकत नाही आपण. आणि याच्यामध्ये काय होते, हे जे माती आहे, रेताळ माती राहून सुद्धा हे पोलपोली म्हणजे वारांसर आहे. तर याच्यामध्ये काय होते, नत्र तुम्हाला बाहेरून जास्त टाकायची गरज पडतच नाही. युरिया टाकायची गरज आहे. जे वातावरणामध्ये 71% आहे नत्र, ते नत्र ऑटोमॅटिक हे झाड ग्रहण करते. युरियाचा खर्च वाचला, मग युरियाचाही खर्च वाचतो, म्हणजे खताचा भरपूर खर्च वाचला. खताचा तुमचा पुढं कमी होते. मी हे दावा देतो, काही वर्षानंतर कृषी केंद्र विसरून जातो बरोबर खतासाठी. फक्त जाऊ कायले बियाणं आणि पेंडामेथिलिन आणि ग्लायकोसाइड, आणि ते जेवढे फवारणीचा बाकीचा खर्च आहे भविष्यात ते बी कमी होऊन जाईल. रासायनिक फवारणी जेवढे होते ना, ते बी भविष्यात कमी होऊन जाईल. फक्त विकल का, कचऱ्याची औषधी आणि बियाणं. भविष्यात हेच धंदा राहणार आहे कृषी केंद्राचा.
आणि तुडतुडा कसा कव्हर करायचा याच्यावरचा मग धानावरचा पिवळावाला अनावड्या तुरतुडे म्हणजे पिवळं म्हणजे कोणतं? पिवळा तो आपला BPH ब्राऊन हे, ब्रँड ऑफ हा हा हा. हे म्हणजे आपला पिवळी बुरशी येते. नाही तुडतुडा नाही तुडतुडा हे एवढा तुडतुडा लोंब्या खाते ना, लोंब्यातलं दूध पिते ना ते. गाजमाशी हा, हा, गाजमाशी आतमधलं. गाजमाशी हम्म. खोडकिडा हा. पाणी गुंडाळणारी अडी हम्म. आणि तुडतुडा ह्या तर याला मी एकच प्रयोग पांढरी करतो. माशी पुन्हा याच्यानुसार चक्रानुसार एक प्रयोग करतो. अमावास्या पौर्णिमा हम्म. हा 2 याच्यात प्रयोग करतो. हम्म. अमावास्या आणि पौर्णिमाले अंडीनाशक तुम्ही मारा. हो. अंडी देणारी समजा एखादी गादमाशी असन, हम्म. अंडी दिली कुठून जाईल ते 15 दिवसानंतर तिथे मरणारच आहे. अंडी देऊ माशी मरणार आहे. अशी मरणार. पण ते जे अंडी देत आहे, हा. समजा 100 अंडी देत आहे, पुढची पिढी तर आपण अंडीनाशक पहिलेच मारायचं. असं अंडीनाशक मारायचं हम्म. की आज अंडीनाशक मारलं तर ते अंडीनाशक 15 दिवस काम केलं पाहिजे केलं. किंवा 8 दिवस काम केलं पाहिजे. हा. सिस्टमॅटिक अंतरप्रवाह पाहिजे अंतरप्रवाही. हा. अंतरप्रवाही आपण मुएंटो येते. हा. अंतरप्रवाहित मुएंटो मध्ये 2 प्रकारचे आहे. हा. मुएंटोवर मी चांगले रिझल्ट घेतले आहे. एनर्जी आणि ओढी म्हणजे पहिल्या पोळ्याचा अमावास्या पहिल्या गोष्टी. सगळ्यात घातक पहिल्या पोळ्याचा अमावास्या आपल्याला. पहिल्या पोळ्याच्या अमावास्याच्या 3 दिवसाच्या आत फवारणी झाली पाहिजे. म्हणजे आज अंडी दिली का ते 3 दिवसामध्ये कसं लार्वा त्याच्यातून मग ते पिपोली होण्याची प्रक्रिया होते. 3 दिवसाच्या आत तुम्ही फवारणी करा अंडीनाशक, तुम्हाला 100% रिझल्ट भेटते. अमावस्येच्या आधी. बरं आता ते आज अमावास्या झाली समजा, हा. आता 1 तारखेला काहीतरी अमावास्या होती. अमावस्या झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत. नाही आज अमावास्या आहे. आजपासून 3 दिवसाच्या आत तुम्ही फवारणी करा. पहिलं 1 तारखेच्या अगोदर समजा एरिया रेंज मध्ये. आज समजा आजची आपली किती तारीख आहे? 8 तारीख. आज 8 तारीखला अमावास्या आहे. अमावस्या. अमावास्या पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, 10 तारखेला म्हणजे 7, 8, 9, 10 तारखेच्या आत मारा. 10 तारखेच्या आत म्हणजे 8 तारखेपासून चालू करायची, 10 तारखेपर्यंत खतम करायची. खतम करा. जास्त वावरात 8 ते 10च्या अंदर. हा. अमावस्येनंतर समजा हे 3 दिवस अति महत्वाचे आहे. होती महत्वाची. समजा पहिल्या दिवशी पाऊस असन, दुसऱ्या दिवशी उघाड भेटते किंवा तिसऱ्या दिवशी वावण. हा 3 दिवसाच्या आत केले, वावरात माशी राहो की नको राहो, डोळ्याला नाही दिसो, पण तुम्ही याची अंडीनाशक मारा. उत्पन्नात तुमचं वाढ होणार आहे 100%. आणि मी हे दावा देतो की माझ्या प्लॉट मध्ये बोंडअळी येत नाही. बोंडअळीवर मी सक्सेस झालो फक्त हे अमावस्या पौर्णिमाच्या भरोशावर. कोणते मारले तुम्ही औषध? मुवेंटो. मोइंटो. पांढरी माडी दिसली, अंडीनाशक. पांढरी माशी दिसली का उलाला, उलाला. हे याच्यासाठी. आणि याच्यापूर्वी झाड तंदुरुस्त राहण्यासाठी आपले कृषी बायोटेकचे ग्लोबल आणि सुदर्शन. आणि आता मिरचीवाले प्लॉटवाले सगळे असन कृषी दूधचं आहे ते. हा. डिवाइन वगैरे हो, डिवाइन नाही वापरतो फुलावर, हा. फुलाच्या वेळी. हे तुमचं सोयाबीन होता, तुमचा तो व्हिडिओ पाहिला हो, मी. हो. हा, हा. पहा याच्यामुळे काय होते, सुदर्शन आणि ग्लोबलमध्ये मसाल्याचे पदार्थ आहे. जेव्हा झाड आपलं जसं 3 पानं 4 पानापासून पराठी राहिली तेव्हापासून त्याला आपण म्हणजे अमावस्याच्या पौर्णिमापर्यंत केमिकल वापरायचंच नाही. माझा प्रयोग पोळ्याच्या अमावस्यापर्यंत जास्त खर्च नाही करायचे. 7 देवाले चालवायचे ऑर्गॅनिक. तुमच्या ज्या मर्जी 7 देवाले चालवा. त्याच्यात काय करायचं, झाडाला पोषक तत्व भेटणारे वापरायचे. झाडाला अन्न द्यायचं मजबूत बनव. त्याला म्हणजे आपण पोळ्याच्या अमावस्यापर्यंत 35-40 दिवस होऊन जाते. 35-40 फुलोरा अवस्थेमध्ये येते. ह्या पिरियड मध्ये हे जे शत्रू किडे आहे त्यांना अटॅक करायचं काम करायचं. ज्या पद्धतीने समजा 2 देशामध्ये झगडे राहते, पहिले डायरेक्ट अटॅक नाही करत, पहिला समझोता. पहिला समझोता करते, मग थोडस भेवाडते, नाही ऐकलं तर सिद्ध मग मिसाईल सोडून घ्यायचं आपण. तसंच आपल्या शेतीत करायचं. समजूता करत जायचं. डायरेक्ट नाही ऐकलं तर सुदर्शनचे फवारणी मारायचे. आणि एंटोकिलचं यांचं 5 किलोचं जे पॅक आला आता, पहिले आपल्या कॅप्सूल होते. आता रेडीमेड दिलाय ना, आता रेडीमेड दिला, टेन्शनच नाही राहिलं. टेन्शनच नाही, बनवायचं कामच नाही राहिलं. कसं एंटोकिल आणलाय का? दाखवतो. एंटोकिल 4 किलोचा आहे. हो. एंटोकिल 4 किलो. लिक्विड फॉर्म मध्ये. नाही फायदा काय करायचा? ग्रॅन्युअल फ्लॉर्म. आता मी तुम्हाला जे मातीची पद्धत सांगितली ते आपण बनवायला सांगितली कॅप्सूल घेऊन. हा. याही बनवून देत आहे बनवून देतात. डायरेक्ट बनवून देत आहे. आणि त्याच्यात जीवाणूची संख्या जास्त आहे. हे कॅप्सूल आपण ऐकलं नाही का? जास्त आहे त्याच्यात. त्याच्यात डबल कृषी आहे. दूध मध्ये मग तुम्हाला रेडीमेड बनवून देत आहे. पॉकेट आणा, वावरात
टाकून द्या. फेकून द्या तुमच्या पद्धतीने. डायरेक्ट फेकून द्या. पतलं पतलं. नाही तर कॅप्सूल घ्या, हम्म. पहिलं बनवा घरी. किंवा जमिनीत सोडा डायरेक्ट ड्रिंचिंग. का भाव आहे ते 700 रुपये 4 किलो 4 किलो किती जागा फेकात समजा? एक एकर. एकर भर. एक आहे. 4 किलो. बरं आता तुरी बद्दल काही तुरी बद्दल जे आता उगवून पाहतात ना, आपण एक काम करू ना, आता इथलं झालं असेल तर मग आपण सावली तिकडं- कॉटनमध्ये. कॉटनमध्ये जाऊन. कॉटन थोडे थोडे क्लिप घ्या, जास्त मोठे